शो करू शकता. सगळ्यांनी ओके करा. ठीक आहे. वेलकम. आज आपण जबरदस्त प्लॅन प्रेझेंटेशन बघणार आहे आणि प्रेझेंटेशन देण्यासाठी तर असे जाबाज लीडर आहे की ज्यांनी या इंडस्ट्रीमध्ये आपल्या संभाजीनगर औरंगाबाद मध्ये खूप कमी दिवसामध्ये हाऊस बोनस अचीव केलेला आहे. ज्यांचं पेमेंट हे 1000-2000 करता 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 50-60 हजार करता करता त्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये हायेस्ट 1,95,000चं पेमेंट घेतलेलं आहे आणि हाऊस बोनस करून एक मानाची रँक घेतलेली आहे, ती म्हणजे गोल्डन स्टार क्लब. आणि खास आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे का आपण त्यांच्या थ्रू इथं प्लॅन ऐकतो. सो प्लीज वेलकम दया सर. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. ओके, ग्रेट. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मला चान्स भेटलेला आहे प्रेझेंटेशन द्यायचा तुम्हा सर्वांसमोर, तर त्याबद्दल मी खरंच आभारी आहे. आणि हे सगळं शिकलो मी तर हे आपले इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टीम आणि मस्के सर जे माझे मेंटॉर आहेत त्यांच्याकडून मी शिक्षण घेतलेलं आहे. जे काही सिम्पली लोकांना प्लॅन कसा प्रेझेंट झाला पाहिजे की त्या ओके. तर मित्रांनो, आज आपण कशा इंडस्ट्रीमध्ये काम करतोय की त्या इंडस्ट्रीमुळं माझं पूर्ण जीवन बदललेलं आहे. मी पण पहिलं प्रोडक्ट यूज केले, प्रोडक्ट शेअर केले आणि त्यानंतर मी याच्यात मोठा पैसा दिसला तर तो पैसा दिसला प्रेझेंटेशन मध्ये. मग प्रेझेंटेशन कलाकारी मला शिकावं लागली आणि त्याच्यानंतर मी खूप प्रेझेंटेशन दिले आणि आता मला काय वाटत नाही. तर आय होप आपण सर्वजण जर प्रॅक्टिस करत असू तर तुमचा पण एक दिवस असाच प्लॅन होणार आहे. तर सिंपल मी सांगतो मित्रांनो, हा कन्सेप्ट खूप सोपा आहे. तुम्ही जे काही स्टेजवर बघितलं, ठीक आहे, ज्या लोकांचे तुम्ही इन्कम बघितलेले आहेत, तर ते इन्कम खरंच कसे आले हे एक मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला प्रोग्राम मधून एक गोष्ट क्लिअर झालेली आहे. ओके. एक तर ह्या ठिकाणी एक प्रोडक्ट आहे. एक प्रोडक्ट म्हणजे जे आपण घरामध्ये डेली नीड्स मध्ये वापरतो ते प्रोडक्ट आहेत. ही एक गोष्ट कळाली आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कळाली की इथं काहीतरी लोकांनी पैसा कमवलाय. तुमचा प्रश्न हा आहे की नेमका कसा कमावला यांनी? आणि ह्याचं जर उत्तर तुम्हाला जर मिळालं ना, तर मला वाटतं तुम्ही पण आमच्यासारखा पैसा कमवू शकता. बरोबर का नाही? तर तोच तुमचा प्रश्न होता, तो माझा पण प्रश्न होता, की मी पण विचार करायचो, की ह्यांचं हाईट मॅच होत नाही, वय मॅच होत नाही, इन्कम मॅच होत नाही आणि ह्यांचे आकडे किती मोठे आहेत. पण जेव्हा मला पण असं तुमच्यासारखं कन्फ्युजन प्रश्न होता, मी पण असाच प्रोग्राम संपल्यानंतर मी ज्यावेळेस क्लॅरिफिकेशन केलं एक 10-15 मिनिटात, मी पण तुम्हाला एक 10-15 मिनिटात क्लिअर करतो. आणि ते जेव्हा मला क्लॅरिटी आली, त्याच्यानंतर मी जे कामाला लागलोय, तर आत्तापर्यंत कधी थांबलो नाही. आणि मी पण तुम्हाला तेच सांगणार आहे, जे माझ्या मनात क्वेश्चन होते, जे तुमच्या मनात क्वेश्चन आहे, त्याचं आपण एक 10-15 मिनिटात आपण चर्चा करू. की आता सिंपल काय बघा, हा प्लॅन वगैरे जे काही आतापर्यंत झालेली आहे मार्केटमध्ये, मला माहित नाही काय-काय तुम्ही केलं किंवा बघितलं असेल. पण याच्यामध्ये सिंपल आहे, याच्यामध्ये चेन सिस्टीम, जोडाजाडी, साखळी पद्धत हा काही प्रकार नाहीये. हा जर प्रश्न तुमच्या डोक्यात असेल, ते आताच काढून टाका, जेणेकरून आपल्याला प्रेझेंटेशन समजून घेण्यास मदत होईल. हा सिंपल टर्नओव्हर बिझनेस आहे, जे की मार्केटमध्ये आपण जे यूज करतो, जे काही देवाण-घेवाण होते, जो काही व्यापार होत असतो. ओके. आता बघा सिंपल तुम्ही स्टेजवर बघितलेलं आहे, की इथं काहीतरी प्रोडक्ट आहे. तर मी पण तिथूनच सुरुवात करणार आहे. कारण की माझ्याकडे काही असा प्लॅन नाहीये, की मी असं म्हणणार नाही, तुम्ही 2 लोकं आणा, त्यांना 2 लोकं आणायला लावा, असा काही प्रकार नाहीये. तर ओके. जे व्यापारी वर्ग कमवतो, जे काही व्यापारी वर्ग कमवतो, तो कसा पैसा कमवतो किंवा पैसा कसा जनरेट होतो मार्केटमध्ये, ठीक आहे. त्याच्यावर मी पहिलं बोलणार आहे. ओके. कारण की मार्केटमध्ये 2 प्रकारे पैसे कमवू शकतो आपण. एक म्हणजे तुम्ही पण आज मी तुम्हाला इन्व्हाईट केलं होतं, तर ते म्हणजे की ते एक बिझनेस अपॉर्च्युनिटी, ठीक आहे. तर मार्केटमध्ये मग 2 प्रकारे इन्कम कमवू शकतो. एक असतं जॉबमधून. जॉबमधून पण आपण पैसा कमवू शकतो. ओके. आणि दुसरं आहे एक बिझनेसमधून. आणि मी आज तुम्हाला इन्व्हाईट केलं होतं बिझनेस अपॉर्च्युनिटी. तर आपण बिझनेस मध्ये पैसे कसे कमवू शकतो याच्यावर आपण चर्चा करणार आहे. ओके, बिझनेसमध्ये. मग आतापर्यंत जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये खूप बिझनेस आहेत. पण बिझनेस 2 प्रकारचे असतात. एक असतो जो की ट्रॅडिशनल बिझनेस, ज्याला आपण पारंपरिक व्यवसाय म्हणतो. आणि दुसरा मी आज तुम्हाला सांगणार आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस. कारण की आपली चर्चा आज बिझनेसवर होणार आहे, म्हणून मी बिझनेसवर बोलणार आहे.
जर बघा मार्केटमध्ये कोणता पण जर व्यवसाय जर करायचा असेल, तर ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये काय लागतं, कोणतं पण दुकान, कपड्याचं दुकान, हॉटेल, ओके. काही पण बिझनेस जर करायचा म्हणलं, तर सगळ्यात पहिलं आपल्याला भांडवल लागतं. जे काही कमी पैशामध्ये पण करायचं म्हणलं म्हणलं तर 2-3 लाख रुपये भांडवल लागतं. दुसरे हे प्रॉपर जागा लागते. कोणता पण व्यवसाय आपण घरातून नाही करू शकत, तर आपल्याला मेन पॉइंटला चौकामध्ये आपल्याला शटर घ्यावं लागेल. तिथं डिपॉझिट भाडं द्यावं लागेल, ठीक आहे. तर जागा प्रॉपर लागते. तिसरं म्हणजे आपल्याला वेळ द्यावा लागतो, वेळ प्रॉपर. जर मी किराणा दुकानदार असेल, तर लोकं उठायच्या अगोदर मला दुकान उघडावं लागेल आणि लोकं झोपल्यानंतर मला बंद करावं लागेल. जेव्हा शटर उघडं, तेव्हा गल्ला होणार. शटर बंद तर गल्ला होणार नाही. वेळ प्रॉपर द्यावी लागते. चौथं म्हणजे काय, इथं भयंकर कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आता. स्पर्धा खूप वाढलेली आहे. बघा, पहिलं 5 गल्ल्या मिळून एक किराणा दुकान होतं. आता हर गल्लीमध्ये 5 किराणा दुकान आहेत. ओके. कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. 5वं म्हणजे काय, इथे एक एरिया लिमिट असते. ज्या त्या एरियातले लोकं आपल्या दुकानात येऊ शकतात. म्हणजे आपण बिझनेस किती पण मोठा वाढवण्याचा प्रयत्न केला, तर तेवढ्या एरियाला सीमित असणार आहे. ओके. 6वं काय आहे, तर इथं अनुभवाची गरज असते. अनुभव. कधी-कधी लोकं काय करतात, त्याचा बिझनेस खूप चालतोय म्हणून आपण बिझनेस टाकतो आणि हे चुकीचं आहे. म्हणजे आपण काय आहे, की आपल्याला अनुभव आहे का त्या गोष्टीतला? आपल्याला अनुभव आहे का? आपल्याला जर अनुभव असेल, तर त्या बिझनेसमध्ये आपण सक्सेस होऊ, अदरवाईज आपण फेल होऊ. 7वं काय आहे, इथं जर बिझनेस किती पण जर केला आपण आणि भांडवल 5-10 लाख रुपये टाकले, आपल्याकडं अनुभव जर नसेल किंवा जर कॉम्पिटिशनमध्ये आपण जर फेल जर झालो, तर आपल्याला इथे रिस्क पण आहे. आपला पैसा इथं गोठल्या जातो, गुंततो. ओके. किंवा लॉस पण होतो. त्याला रिस्क म्हणतो आपण. इथं लॉस पण होतो काही लोकांचा. ओके. कारण की आपण ज्या इंटेन्शनने बिझनेस टाकलेला आहे, तो बिझनेस सक्सेस होत नाही आणि आपले तिथं 4-5 लाख रुपये अडकून जातात. आता डायरेक्ट सेलिंग बिझनेस त्याच्या एक दुसरी बाजू म्हणजे डायरेक्ट सेलिंग बिझनेस. डायरेक्ट सेलिंग बिझनेस सिंपल जो 21व्या शतकातला आधुनिक बिझनेस आहे, जे काही प्रत्येक उद्योगपती करण्याचा प्रयत्न करतोय. डायरेक्ट सेलिंग बिझनेस जो आहे Amazon, Flipkart, Zomato, Swiggy, Meesho, Shopcluse. आता जर पाहायला गेलं तर अंबानी साहेब पण जिओ मार्ट थ्रू डायरेक्ट सेलिंग मध्ये उतरलेले आहेत आणि हा बिझनेस खूप मोठा आहे. मग या डायरेक्ट सेलिंग बिझनेस मध्ये जर पाहायला गेलं, ऍज अ कस्टमर म्हणून जर राहिलं तर भांडवल आपल्याला झिरो लागतं. आणि जर बिझनेस जर स्टार्टअप जर करायचं म्हणलं तर एकदम अल्प स्वरूपामध्ये पण आपण बिझनेस स्टार्ट करू शकतो. जागाची गरज नाही या बिझनेसला. हा बिझनेस आपण घरामधून सुरू करू शकतो. ऑनलाईन, ऑफलाईन कुठून पण करू शकतो. वेगळं शटर घ्यायची गरज नाहीये याला. कुठं भाडं द्यायची गरज नाही. इथं जर वेळ जर पाहायला गेलं ना, तर वेळ तुम्हाला जसा भेटेल, आपल्याला जसा वेळ भेटेल इथं वेळ आपल्यानुसार आहे. तुम्हाला 8 घंट्याची ड्युटी असं करा किंवा तुम्हाला ह्या टायमाला शटर उघडावं लागेल, बंद करावं असं काही नाही. जर स्पर्धा पाहायला गेलं तिथं कॉम्पिटिशन बिलकुल नाहीये. इथे एकमेकाला हेल्प करावी लागते. मदतीवर हा बिझनेस आहे. ठीक आहे. एरिया लिमिट जर पाहायला गेलं, तर कसली लिमिट नाही. तुम्ही तुमच्या गल्लीमध्ये, तुम्ही तुमच्या सिटीमध्ये, तुम्ही तुमच्या स्टेटमध्ये आणि अदर स्टेटमध्ये हा व्यवसाय तुम्ही तुमचा वाढवू शकता. ठीक आहे. इथं इथं एरिया लिमिट नाहीये. अनुभवाची पण इथं गरज नाही. अनुभवची काही गरज नाही. मला काही अनुभव नव्हता. माझं जे जे प्रोफेशन वेगळं होतं. ठीक आहे. इथं अनुभवाची काही गरज नाही. एज्युकेशनची रिस्क जर पाहायला गेलं, तर आपण पैसेच नाही टाकले. रिस्क तर काय राहील मग? एकदम रिस्क पण काय झिरो राहते. रिस्क पण काही नाही राहिली. मग जर करायला जर ठरलं आजच्या डेटला, तर ट्रॅडिशनल बिझनेस करायला पाहिजे का डायरेक्ट सेलिंग करायला पाहिजे? ऑब्व्हियसली डायरेक्ट सेलिंग, कारण की इथं फक्त आताच्या परिस्थितीनुसार सगळं हे आपल्या मनासारखं आहे. ठीक आहे. मग डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची हिस्ट्री थोडक्यात मी सांगतो. कारण की ह्याच्याबद्दल खूप गैरसमज आहे. ती डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री कशी आली, काय आली? काही लोकांचं म्हणणं आहे, की ह्याच्यामध्ये आम्हाला लोकं जोडावं लागतात का काय? हे डायरेक्ट सेलिंग खूप सिंपल कन्सेप्ट आहे आणि खूप जुना आहे. आपल्याला आता कळाला असू शकतो किंवा जो काय कळाला तो चुकीच्या पद्धतीने कळाला असेल. त्याच्यामध्ये आपली काही गलती नाही. आपल्यासमोर जे काही चुकीचे कन्सेप्ट आले, ठीक आहे. ज्यामध्ये मीच तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत असेल कारण वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये चुकीच्या पद्धतीने चिट फंड कंपन्या आल्या. दुप्पट करून दाम दुप्पट करून देऊ अशा काही कन्सेप्ट आले. काही लोकं म्हणे तुम्ही काहीच करू नका, फक्त 2 लोकं जोडा. ठीक आहे. तर ही इंडस्ट्री 1940 ला USA मध्ये आलेली आहे. तुम्ही स्टेजवर बघितलेलं असेल, पण तरी पण मी थोडं क्लिअर करतो. 1980 ला ही इंडस्ट्री वर्ल्ड वाईड झाली, पूर्ण जगात पसरली. 1940 जर म्हटलं गेलं तर भारताला स्वातंत्र्य 1947 ला मिळालेलं आहे. खूप जुना कन्सेप्ट आहे हा. ठीक आहे. 1996 ला ही इंडस्ट्री इंडियामध्ये आली. एका Amway कंपनीच्या स्वरूपात आली आणि Amwayने खूप छान प्रॉडक्ट आणले होते. पण प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आणली, पण काय झालं 1996 ते 2016 मध्ये तिथल्या काही लोकांनी काय केलं, प्रॉडक्ट बाजूला ठेवलं आणि काहीतरी चुकीचे कन्सेप्ट लॉन्च केले.
तू काहीच करू नको, तू फक्त 2 लोक जोड किंवा तू 1 लाख टाक, तुला 2 लाख मिळतील. बरोबर, असे काही केबीसी वगैरे अशा काही कंपन्या आल्या होत्या त्याच्यासारखे. 2016 मग 2016ला इंडियन गव्हर्नमेंटला गाईडलाईन काढावी लागली. गाईडलाईन का काढावी लागली? तर की तर चुकीच्या पद्धतीनं काम होत होतं. मग गाईडलाईन काढली, थोडी याच्यावर वचक बसला आणि आता चुकीच्या कंपन्या नाही देतात. कारण की 2018ला याच्यावर स्टेट वाईज लॉ आला. स्टेट वाईज लॉ आला. ठीक आहे. आणि 29 डिसेंबर 2021ला याच्यावर इंडियन गव्हर्नमेंटनं कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट काढलेलं आहे. म्हणजे आता चुकीचं काम होणार नाही. जसं पहिले लोक पॉलिसी काढत नव्हते, पण जेव्हा इन्शुरन्स सेक्टर IRDच्या अंतर्गत गेलं, आता लोक फोन पेला पॉलिसी काढतात. तसं पण आता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ही प्रोटेक्शन मध्ये गेलेली आहे. आपल्या RBI च्या अंडरमध्ये बँका चालतात, शेअर मार्केट सेबीच्या अंडरमध्ये चालतात. तसंच जर पाहायला गेलं तर या इंडस्ट्रीवर प्रोटेक्शन आलेलं आहे. पहिलं फक्त MBA ला एक चॅप्टर होता, MBA ला एक फक्त चॅप्टर होता. आता जर पाहायला गेलं त्याच्यावर डिप्लोमा पण आलेला आहे आणि डिग्री पण आलेली आहे. आणि भविष्य आहे आपले 2025 पर्यंत ही इंडस्ट्री 65 करोडची बनणार आहे. म्हणजे ही खूप मोठी आहे एक इंडस्ट्री. फक्त या इंडस्ट्रीमध्ये सिंपल सांगतो की पैसा कसा जनरेट होतो किंवा मार्केटमध्ये पण पैसा कसा जनरेट होतो बघा. बघा कोणतं पण प्रोडक्ट जर पाहायला गेलं तर कंपनीमध्ये बनतं. मग जे पण आपल्या घरामधलं साबण, तेल, टूथपेस्ट, शॅम्पू जे काही असेल ते, आणि ऍज अ कस्टमर म्हणून आपण खरेदी करतो. ओके. मग खरेदी कशी करतो? तो दुकानामधून करतो. तर मग कोणतं पण प्रोडक्ट कंपनीमध्ये बनतं 40%ला, आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याची व्हॅल्यू होती 100%. मधला 60% जो पैसा आहे तो म्हणजे दुकानदार, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर आणि स्टॉकिस्ट. ओके. आणि त्या पण पलीकडे आपण टीव्हीला आपण जाहिरात बघतो, ऍड बघतो. आणि आपला 60% पैसा ह्या सायकल मध्ये, ह्या चेन मध्ये वाटला जातो. आणि जो आपला 60% ज्याच्या त्याच्या भांडवलानुसार तो वाटून घेणार. तर दुकान जर टाकायचं म्हणलं तर 2-4 लाख रुपये लागतात. होलसेलर बनायचं जर म्हटलं तर त्याच्यापेक्षा जास्त लागणार. मग आपला पैसा यांच्यात वाटला जातो. कस्टमरनं दिला हा पैसा. कोणत्या डिस्ट्रीब्युटरनं, होलसेलरनं, दुकानदारांना ऍड नाही केला हा 60%. आपल्या कस्टमरनं केला. मग ही चेन ब्रेक पण नाही करू शकत. ओके. समजा आपलं कोलगेट संपलं आणि कोलगेट कंपनीच्या गेटवर जाऊन उभा नाही टाकत आपण, की तुमच्याकडे स्वस्त भेटते म्हणून तुम्ही मला द्या. तर आपल्याला दुकानाकडे जावं लागेल. दुकानदार होलसेलरकडे जाणार. होलसेलर जर पाहायला गेलं तर डीलरकडे जाणार, डिस्ट्रीब्युटर ते स्टॉक पॉइंट. ही चेन ब्रेक नाही करू शकत. पण याला एका सिस्टीमनं बायपास केलं. ती सिस्टीम म्हणजे मॉल सिस्टीम. मॉल सिस्टीम आली, जी की आता पण आहे. मॉल सिस्टीमनं काय केलं? करोडोची इन्व्हेस्टमेंट एकट्या अंबानी साहेबांनी केली आणि जे 60% पैसा आहे, जे 5 लोक कमवायचे, त्या 60% मध्ये यांनी उडी मारली आणि एकटे मालक झाले. आणि काय केलं? 10% डिस्काउंट दिलं मॉलला. सगळे लोक 10% डिस्काउंट मध्ये मॉलकडे टर्न झाले. त्यांनी वेगळं काय नाही केलं. जे मार्केटमध्ये पैसा जनरेट होतं त्याच्यासारखंच केलं. त्याच्यानंतर जी एक सिस्टीम आलेली आहे, जी आता जास्त लेवलला रन होते, ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन प्रत्येक गोष्ट आजच्या डेटला ऑनलाईन आहे. शिक्षण ऑनलाईन, एज्युकेशन ऑनलाईन, म्हटलं गेलं तर कपडे ऑनलाईन, सर्व एव्हरीथिंग ऑनलाईन, जेवण ऑनलाईन, सर्व ऑनलाईन गोष्टी आहेत. यांनी पण वेगळं काही नाही केलं. ही जी 60% जी उलाढाल होते मार्केटमध्ये, त्या 60% मध्ये यांनी एंट्री मारलेली आहे. फक्त यांनी डिस्काउंट खूप दिलं. 20%, 30%, 40% असं डिस्काउंट दिलेलं आहे. यांनी डिस्काउंट का दिलेलं एवढं? तर हे प्रॉफिटमध्ये. हे प्रॉफिटमध्ये काय आहे? तर यांनी प्रत्येक सिटीमध्ये करोडोचा मॉल नाही टाकला. एक वेबसाईट तयार केली, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन टाकलेलं आहे आणि लोक खरेदी करतात आणि त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतो. ठीक आहे. आज जर पाहायला गेलं तर हे ऑनलाईन सिस्टीम का होती? तर तुम्हाला एकच सांगतो की मोठा पैसा 2 ठिकाणी आहे. एक तर ही वस्तू बनवा. वस्तू बनवा म्हणजे मोबाईल वगैरे काहीतरी बनवा. त्याच्यासाठी आपल्याला कंपनी टाकावं लागेल. नाही तर वस्तू विका. तर मोबाईल बनवण्यासाठी आपल्याला कंपनी नाही टाकू शकत. तर मोबाईल विकणं खूप सोपं आहे. हे Amazon, Flipkart वाल्याकडून शिकावं लागेल. कारण की त्यांच्या ऍप्लिकेशनवर, Amazonच्या ऍप्लिकेशनवर सर्व कंपन्यांचे मोबाईल आहेत. ते बनवत नाही, ते फक्त विकतात. मेडिएटर. मग त्याच्यामुळे ऑनलाईन कन्सेप्ट खूप चालतोय. सेम तसाच कन्सेप्ट आपला आहे. डायरेक्ट सेलिंग कन्सेप्ट सेम आहे. आपण वस्तू नाही बनवू शकत, पण आपण वस्तू विकू शकतो जर पैसा कमवायचा असेल. तर इथं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. इथं आपल्या कंपनीचं नाव आहे सनेज केअर प्रायव्हेट लिमिटेड. आपण वेगळं काही नाही केलं मित्रांनो. आपण पण 60% मध्ये एंट्री मारली. आणि आपण जर 60% मध्ये एंट्री जर नाही मारली तर लोक, आपण जर इथं खरेदी जर नाही केली तर लोक दुकानात जाणार, मोंड्यात जाणार, होलसेलमध्ये जाणार, मॉलमध्ये जाणार किंवा ऑनलाईन खरेदी करणार. पण जर आपण इथं एंट्री जर मारली तर इथं आपण एक कस्टमर तर बनू,
पण इथं कस्टमर न राहता इथं आपल्याला डिस्ट्रीब्युटर बनण्याचा चान्स मिळतो. आणि मार्केटमध्ये जर कोणती जर डिस्ट्रीब्युटरशिप जर घ्यायची असेल तर कमीत कमी आपल्याला 2 लाखाच्या वरती डिपॉझिट द्यावं लागतं, जागा दाखवावं लागते, चेक द्यावा लागतं, पुढे सगळं लायसन द्यावं लागतं. इथं आपण जर कस्टमर ऐवजी डिस्ट्रीब्युटर बनतो, तुम्ही कोणती पण वस्तू खरेदी केली तर फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन आहे. पण राहिली गोष्ट जर पाहायला गेलं तर मी तुम्हाला बिझनेसवर इन्व्हाइट केलेलं आहे. इथं मार्केट सारखं आपल्याला इथं डिस्काउंट तर मिळणार, मार्केट सारखा डिस्काउंट तर मिळणार, पण सगळ्यात महत्वाचं इथं आपण पैसे कमवू शकतो, जे की एखाद्या दुकानामध्ये नाही कमवू शकत खरेदी केल्यास, मॉलमध्ये खरेदी केल्यास नाही कमवू शकत. पण ह्या डायरेक्ट सेलिंग कन्सेप्टमध्ये आपण इथं पैसे कमवू शकतो. पॉइंट हा आहे की पैसा कसा जनरेट होतो. मी जर तुम्हाला बोललोय की पैसे कमवू शकतो, पण कसे कमवू शकतो? मार्केटमध्ये लक्ष घेऊन कधी पैसे कमवले नाही आपण. मॉलमधून 5,000 ची खरेदी करून कधी पैसे नाही कमवले. पण ऑनलाईन कन्सेप्टमध्ये जसं Amazonला जे अफिलिएट मार्केटिंग नावाचा प्रकार आहे, सेम म्हणजे मार्केटमध्ये चालू आहे. इथं सनेजमध्ये आपण पैसा कसा कमवणार बघा. इथं कोणतं पण प्रोडक्ट घ्या आता. कोणतं पण तुम्ही स्टेजवर एवढे प्रोडक्ट बघितले आपल्याकडे जर पाहायला गेलं तर गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत सगळे प्रोडक्ट आहेत. ज्यामध्ये साबण, तेल, टूथपेस्ट, शॅम्पू, मसाले, चहापत्ती, इडली, ढोकळा, डोसा, वॉशिंग पावडर, हँड वॉश, टॉयलेट क्लीनर, सरफेस क्लीनर, सर्व फूडचे प्रोडक्ट आहेत, ब्युटीचे प्रोडक्ट आहेत, डेलीचे प्रोडक्ट आहेत, हेल्थचे प्रोडक्ट आहेत, ॲग्रीकल्चरचे प्रोडक्ट आहेत. मग मी याच्यातला एक प्रोडक्ट घेतो समजा चहापत्ती. चहापत्ती मागं जर मार्केटमध्ये पैसा कसा जनरेट होतो ना आपल्याला इथं कसा मिळणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. चहापत्तीला 2 प्राइस आहेत, एम-आर-पी मॅक्सिमम रिटेल प्राइस. तुम्ही ह्या किमतीत प्रोडक्ट विकू शकतात. आणि डी-पी म्हणजे डिस्ट्रिब्युटर प्राइस. ओके. आणि कोणतंही प्रोडक्ट जर पाहायला गेलं इथं नवीन एक तुमच्यासाठी असू शकतो ज्याला पॉइंट व्हॅल्यू म्हणतात, पर्चेस व्हॅल्यू म्हणतात. हे नवीन नाहीये. जर तुम्ही आपण आपल्या आजूबाजूला जर चेक केलं, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताय, तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्ड वापरणार त्याच्यावर पॉइंट जनरेट होणार आणि पॉइंट जर रिडीम केले तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार. म्हणजे ऑलरेडी ओळखीची व्याख्या आहे मार्केटमध्ये. किंवा इंडियन पेट्रोल पंपची ऍड आहे. तुम्ही आमच्याकडे फ्रीमध्ये कार्ड बनवा आणि पेट्रोल भरत राहा. जेव्हा पॉइंट तयार होणार, पॉइंटला रिडीम केलं तर डिस्काउंट मिळणार. किंवा तुमच्या टीव्हीवर आता कंटिन्यू एक ऍड येते टाटा न्यू नावाची. टाटानं पण एक Amazon सारखं ऍप लॉन्च केलेलं आहे आणि ते म्हणतात आमच्या ह्याच्यावर खरेदी करा टाटा न्यूवर आणि तुम्हाला कॉइन तयार होणार कॉइन. आणि कॉइन रिडीम जर केले तर डिस्काउंट मिळणार. म्हणजे ऑलरेडी मार्केटमध्ये चालूच आहे. ठीक आहे. तर बघा चहापत्तीची किंमत आहे ₹100 एम-आर-पी आणि डिस्ट्रिब्युटर प्राइस आहे समजा एक ₹85. ठीक आहे. आणि ह्याला पीव्ही ज्या आहेत, ह्याला ज्या पीव्ही आहेत, तर प्रत्येक प्रॉडक्टला वेगवेगळ्या पीव्ही आहेत. ठीक आहे. जरी पाहायला गेलं तर समजा ₹80 त्याचे डी-पी रेट आहे. ठीक आहे. आज कोणताच दुकानदार म्हणत नाही मला 80 ला भेटलेलं तुम्ही पण 80 ला घेऊन जा. तर तो एम-आर-पी ने आपलं बिल बनवतो. तर त्याने रिटेल प्रॉफिट किती कमवलं? इथं ₹20 कमवलं. आणि या प्रॉडक्टला काही पीव्ही असतात आणि हे जे मधली जी कंपनीकडे शिल्लक राहिलेली रक्कम आहे, ती आपल्याला पीव्हीच्या स्वरूपात ठेवलेली असते. मग प्रत्येक काही प्रॉडक्टला पीव्ही आहेत. समजा 15 पीव्ही. ठीक आहे. आणि याच्यावर आपल्याला इन्कम आहे पॉइंटवर. तर आपलं 60% म्हणजे काय? आपले पॉइंट. ही ₹20 काय झाला? हा प्रॉफिट झाला, नफा. ₹80 काय झाला? ह्या प्रॉडक्टला लागलेला खर्च आहे. ज्यामध्ये रॉ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट, टॅक्सेस सगळं. आणि कंपनीकडे शिल्लक राहिलेल्या रकमेवर आपल्याला पॉइंट दिले जातं. मी पॉइंट तुम्हाला समजून सांगेन, पण मला एकच सांगायचंय, आपण वेगळं काही नाही करत. आपण पण ह्या 60% मध्ये एंट्री मारतोय. आपण पण या 60% मध्ये एंट्री मारतोय. पण आपले 60% म्हणजे काय? कंपनीकडे शिल्लक राहिलेली रक्कम जी आपल्याला पॉइंट स्वरूपात ठेवलेली आहे त्याच्यावर आपलं इन्कम आहे. मग पॉइंट म्हणजे काय? आपला एक पॉइंट जातो ₹1.5 ते ₹2. आपला एक पॉइंट जातो ₹1.5 तर ₹2 म्हणजे 5 पॉइंट ₹10 होणार. ठीक आहे. आणि ₹1000 मध्ये 500 पॉइंट होणार. पॉइंटला जर तुम्ही दुप्पट केलं तर अमाउंट आणि अमाउंटला जर अर्ध केलं तर पॉइंट. ठीक आहे. मग जर पाहायला गेलं तर आपले पॉइंट टेबल सांगण्याच्या अगोदर मी एक कॉमन प्रश्न विचारतो. आपल्याकडे मिडल क्लास, गरीब आणि श्रीमंत असे 3 कुटुंब राहतात. प्रत्येक कुटुंबामध्ये जर पाहायला गेलं तर डेली नीड्समध्ये ज्यामध्ये छोटा-मोठा दवाखाना म्हणा, ठीक आहे. सगळा जर मंथली जर खर्च काढला तर किती साधारणतः होतो? ठीक आहे 4-5 हजार. तरी पण म्हटलं तर एव्हरेजली 3,000 येतो आम्हालाकडे. 3,000 जर खर्च येतो मंथली तर 12 महिन्याचे किती झाले? 12 त्रिक 36,000. मी हे का सांगतो तुम्हाला? जरी भविष्यात बिझनेस नाही आवडला, तुम्ही आज आमच्याकडे कस्टमर जर म्हणून राहिले, जे मार्केटमध्ये तुम्ही कस्टमर आहेत, तर तुम्हाला फायदा किती होतो बघा. हे जर 12 महिन्याचा 12 त्रिक 36,000 खर्च झाला आणि 10 वर्षाचा जर पाहायला गेलं तर 3,60,000 हा खर्च झाला. हा जो खर्च
मागच्या 10 वर्षात कधी नाही थांबला, तर पुढल्या 10 वर्षात थांबेल का? नाहीये. मग ॲज आपण कस्टमर म्हणून जरी राहिलो इथं, तर आपलं काय बेनिफिट आहे बघा. जर एखादा व्यक्ती मिनिमम 1500 पीव्हीची पर्चेसिंग करतो, तर त्याला कॅशबॅक 6% येतो. 1500 पीव्ही ₹3000 होतात. ओके. जेव्हा त्या व्यक्तीच्या 5000 पॉइंटची पर्चेसिंग होती, तेव्हा त्याचा कॅशबॅक जे आहे 9% येतं. जेव्हा त्यांचे 35,000 पॉइंट होतात, होऊ शकतं त्याला 1-2 महिने लागतील, तेव्हा त्याचं कॅशबॅक 12% येईल. आणि जेव्हा त्यांचे 80,000 पॉइंट होतात, स्क्रीन दिसते? ओके, 80,000 पॉइंट होतात, तेव्हा त्याचं दिसतंय. कॅशबॅक 14% आणि कंपनीच्या टर्नओव्हरमधून 3% मिळतात आणि इथं खरं इन्कम इथून सुरू होतं. मी इथं वर्डिंग कॅशबॅक वापरली, कारण मी ज्यावेळेस 4 महिने कस्टमर होतो, मला फक्त कॅशबॅक आलेलं आहे. पण जेव्हा मी सिल्व्हर डायरेक्टर झालो 80,000 पॉइंटनं, तर त्यावेळेस माझं इन्कम आलेलं आहे ₹6,000 ओके अबोव्ह. मग खरं इन्कम 80,000 पीव्ही झाल्यानंतर आहे, खरं इन्कम सिल्व्हर डायरेक्टर झालेलं नाही. मी तुम्हाला सिंपल हे सांगणार आहे, की याच्यामध्ये आपल्याला 80,000 पॉइंट कसे कव्हर करायचे. तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारे एंट्री देणार आहे त्याच्यामध्ये. एक म्हणजे जर तुम्ही माझे कस्टमर जरी राहिले, तर तुम्हाला बेनिफिट काय राहणार आहे आणि पॉइंट कसे कव्हर होणार आहेत ते बघा. तुम्ही माझे कस्टमर जरी राहिले, तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे, तर तुम्हाला सगळे प्रॉडक्ट डीपी रेटमध्ये मिळतात. सगळ्या डिस्काउंट रेटमध्ये, कंपनी रेटमध्ये मिळतात. त्याच्यासाठी सिम्पली तुम्हाला फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही लागत नाही. फक्त पॅन नंबर, मोबाईल नंबर लागतो, तुमचा ॲड्रेस, नाव. ओके. आणि सगळे प्रॉडक्ट डीपीमध्ये आपण घेऊ शकता. दुसरा फायदा जर पाहायला गेलं, तर इथं प्रत्येक खरेदीवर ओके. इथं जर पाहायला गेलं, तर प्रत्येक खरेदीवर आपल्याला इथं फ्री प्रॉडक्ट मिळतात. प्रत्येक खरेदीवर आपल्याला फ्री प्रॉडक्ट मिळतात. डी-पी रेटमध्ये मिळतं. प्रत्येक खरेदीवर फ्री प्रॉडक्ट मिळतात आणि आपल्या अकाउंटला ॲज अ कस्टमर म्हणून कॅशबॅक येतो, जे की मार्केटमध्ये कुठंच भेटत नाहीये. तर बघा, आपल्याकडे कन्सिस्टन्सी ऑफर आहे, जी एक आहे 1100 पीव्हीची. 1100 पीव्ही तुम्हाला ₹2 ला 1 पॉइंट म्हटलं, तर रुपीजमध्ये याचे 2200 जर झाले, तर एखादा व्यक्ती आपल्याकडे ॲज अ कस्टमर म्हणून जरी राहिला, ₹2200 ची जर खरेदी केली, तर 250 फ्री प्रॉडक्ट मिळतात. अकाउंटला कॅशबॅक ₹66. दुसऱ्या महिन्यामध्ये आले 2200 खरेदी केली, 250 फ्री प्रॉडक्ट मिळणार, ₹66 कॅशबॅक. तिसऱ्या महिन्यामध्ये आले 2200 खरेदी केली, 250 फ्री प्रॉडक्ट, ₹66 कॅशबॅक. चौथ्या महिन्यामध्ये सेम 2200 खरेदी केली, 250 फ्री प्रॉडक्ट, ₹66 कॅशबॅक. सर लक्ष द्या, भविष्यामध्ये तुम्ही जर एजन्सी घेतली आणि तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला असा जर चान्स दिला, तर तो व्यक्ती काय येईन आपल्याकडं 5व्या महिन्यामध्ये ₹1 द्यायची गरज नाही. त्या व्यक्तीला ₹2200 आपल्याला फ्री एम-आर-पी मध्ये प्रॉडक्ट भेटतील. टोटल बेनिफिट बघा, हे 2200 आणि हे 1000 हे झाले ₹3200 आणि कॅशबॅक ₹250 टोटल केले मी. टोटल ₹3450 चा फायदा होतो कस्टमरला. सर तुम्ही एजन्सी घेतली आणि असे 50 लोकं जरी आपले कस्टमर जर राहिले, तर लोकं ह्या फायद्यासाठी आपल्याकडे खरेदी करणार. कारण की ह्या व्यक्तीची 4 महिन्यामध्ये खरेदी झाली 2200 नुसार 8,800 ची. मग मार्केटमध्ये ₹3000 महिना जर खरेदी केली, तर 4 महिन्याचे 3 चोक 12,000 झाले. 12,000 मध्ये किती बेनिफिट मिळतो? तर काहीच नाहीये. तर इथं त्यांना एवढा बेनिफिट मिळाला सर. त्याच्यामुळे लोकं आपल्याकडे खरेदी करतात. दुसरी खरेदी ऑफर आहे आपली कन्सिस्टन्सी ऑफरची म्हणजे 2,500 पीव्हीची आहे. 2,500 पीव्ही. 2,500 पीव्ही जर पाहायला गेलं तर रुपीजमध्ये ₹5,000 ची खरेदी केली एखाद्या व्यक्तीने आपल्याकडं, तर त्याला 750 चे फ्री प्रॉडक्ट मिळणार, ₹150 कॅशबॅक. दुसऱ्या महिन्यामध्ये आले 5,000 ची खरेदी केली, 750 चे फ्री प्रॉडक्ट. कॅशबॅक वाढतो कारण की पॉइंट वाढतात बघा. 5,000 मध्ये 2,500 पॉइंट होतात. तर नंतर 5,000 पॉइंट झाले. तर कॅशबॅक वाढतो कारण की आपल्या थ्रू बरेच लोकं खरेदी पण करतात. तिसऱ्या महिन्यामध्ये 5,000 ची खरेदी केली, 750 चे फ्री प्रॉडक्ट मिळणार, कॅशबॅक 450 गृहीत धरा. चौथ्या महिन्यामध्ये जर पाहायला गेले तर 5,000 ची खरेदी झाली, 750 पॉइंट कॅशबॅक वाढतो कारण की साहजिकच आहे आपले फायदा बघून आपल्यासोबत 2-4 लोकं खरेदी करतात. तसं पाहायला गेलं तर इथं पण वाढतो कॅशबॅक, पण तो सांगण्यासारखा नाहीये म्हणून मी इथं सांगतोय. 5व्या महिन्यामध्ये ₹1 देऊ नका. एम-आर-पी 5,000 ची तुम्हाला फ्री प्रॉडक्ट मिळतात. टोटल बेनिफिट जर पाहायला गेलं तर 5 आणि 750 नुसार 3,000, 5 आणि 3 ₹8,000 चा बेनिफिट फक्त प्रॉडक्टच्या माध्यमातून मिळतो आणि जर कॅशबॅक जर बघितला तर हा 1,500 टोटल कॅशबॅक बघा ₹9,500 आणि खरेदी झाली 4 महिन्यामध्ये 5,000 नुसार 20,000 ची खरेदी झाली आणि टोटल बेनिफिट 50% डिस्काउंट झाला 50%.
50% डिस्काउंट मार्केटमध्ये कुठंच भेटत नाही. राहिली गोष्ट फ्री प्रोडक्ट, बघा तुम्ही मार्केटमध्ये संतूरचा जो गट्टू असतो त्याच्यावर पेन भेटतो, तो पण कधी पेन भेटलेला नाही मित्रांनो आपल्याला. आणि तर कोण म्हणतं, असं कोणता दुकानदार म्हणतो का आपल्याला तुम्ही माझ्याकडे 5 वर्षापासून खरेदी करतात, एखादा महिना फ्री घेऊन जा, एवढा कॅशबॅक घ्या. नाही मित्रांनो, तर इथं कस्टमर राहून आपण 50% डिस्काउंट घेऊ शकतो. हे झालं कस्टमरच्या व्ह्यूनं, मी तुम्हाला कस्टमर बेसमध्ये सांगितलं हा आमचा फायदा आहे. पण पॉइंट हा आहे की तुम्ही माझ्यासमोर जे बसलेले आहेत बिझनेस समजून घ्यायला. येस ऑर नो? येस. तर बिझनेस काय आहे बघा, तर इथं मी तुम्हाला बोललो की इथं तुम्ही डिस्ट्रिब्युटरशिपसाठी तुम्हाला काही जास्त 2 लाख 5 लाख रुपये लागत नाहीत. तुमचं सिंपल रजिस्ट्रेशन झालं, तुम्ही डिस्ट्रिब्युटर फक्त पैसा कसा कमवू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जर आपण इथं ऍज अ डिस्ट्रिब्युटर जर झालो, आपण सनेच्या डिस्ट्रिब्युटरशिपमध्ये उतरलो, ठीक आहे. जर आपण ह्या ज्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये उतरलो, इथं सनेज कॉर्नरनं जर उतरलो, तर आपला काय फायदा आहे? कारण की ह्या सिस्टममध्ये आपण इथं मोठा पैसा कमवू शकतो. मोठा पैसा कसा कमवू शकतो? तर जे काही तुम्ही आता जॉबमध्ये 30-40 हजार रुपये कमवायचे, तर इथं मोठा पैसा कमवू. कारण की प्रत्येक बिझनेस हा अपडेट झालेला आहे. प्रत्येक बिझनेस अपडेट झालेला आहे. जसं आपण मार्केटमध्ये किती अपडेट पण आलेलं आहे. बघा, पहिला चायवाला हा गरीब होता. आता तो चायवाला श्रीमंत झाला. चायवाला श्रीमंत का झाला? तर यांनी फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप केलं. ठीक आहे. काय वेगळं नाही केलं. पहिले चायवाला जर तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही आठवा, तर काय आठवलं आपल्याला तुटलेले बाकडे, मळकी किटली, फुटलेला ग्लास, सकाळी टेस्ट वेगळी, दुपारी वेगळी, रात्री वेगळी. आणि आता चायवाला आठवा, तर चायवाला श्रीमंत. काय वेगळं नाही केलं. 4.5-5 लाखाचं डिपॉझिट घेतलं, ब्रँडिंग करून दिली, कपावर छापलं, टोपी टी-शर्ट टाकलं आणि टोकन सिस्टम लावली. पहिलं म्हणायचो ए चहा आण, आणि आता आपण टोकन घेऊन रांगेमध्ये लागतो, चहा द्या ना. तर हे अपडेट झालेलं आहे. गोली वडापावच्या फ्रँचायझी आलेल्या आहेत. आज प्रत्येक गोष्टीमध्ये जर पाहिलं गेलं तर फ्रँचायझी मॉडेल आलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये उतरावं लागेल. आपण जरी नाही उतरलं तर लोक उतरले, पैसा कमवलेला आहे. त्याच्यामध्ये सिंपल खूप कमी याच्यामध्ये आपली एंट्री होती, ती म्हणजे 15,000 पॉईंटनं, 15,000 PV 15,000 PV ह्या 9% मध्ये असतात. त्याच्यामध्ये रुपीज जर पाहायला गेलं तर एक 25,000 ते 30,000 मध्ये आपलं एंट्री होते याच्यामध्ये. जर तुम्हाला मोठा पैसा कमवायचा असेल तरच हे तुम्ही समजून घ्या. माझं काम आहे समजून सांगणं. ओके. कारण की मी पैसा कमवलेला आहे. हे 30,000 रुपयामध्ये एंट्री होती. ह्याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय आहे? जो काही तुम्ही प्रोडक्ट खरेदी करणार, आपल्याकडे सगळे प्रोडक्ट आहेत, डेली नीड्स, हेल्थचे प्रोडक्ट आहेत. तुम्ही हा जो काही खरेदी करणार, हा जो माल घेणार, हा चॉईस माल असणार, हा चॉईस प्रोडक्ट असणार तुम्हाला. जर पाहायला गेलं तर पहिलं मी फायदा सांगतो, नंतर याच्या टर्म्स अँड कंडिशन सांगतो. जर पाहायला गेलं तर 30,000 मध्ये फायदा काय आहे? जर तुम्ही खरेदी करताय तर 30,000 मध्ये तुम्हाला 5,000 चे फ्री प्रोडक्ट मिळतात. स्पॉटमध्ये तुम्हाला हे फ्री प्रोडक्ट मिळणार. रिटेल प्रॉफिट ह्या 30,000 मागे निघतो. जसं मी तुम्हाला बोललो, की ह्या दुकानदारानं काय केलं, डीपी मध्ये घेतलं आणि MRP ने विकलं. तर अशा पद्धतीनुसार जर पाहायला गेलं तर रिटेल प्रॉफिट निघतो आपला 7,500 चा. फक्त ह्याच्या काही डेट्स आहे, त्या डेट मध्ये खरेदी झाली पाहिजे. ठीक आहे. ते डेट म्हणजे काय? तर ह्याची खरेदी 1 तारीख ते 20 तारीख मध्ये झाली तर ओके. दुसरं म्हणजे आपल्या अकाउंटला 9% चेक येतो 1,350 रुपयाचा. हा चेक 5 तारखेला तुमच्या अकाउंटला येणार. आपण ओव्हरऑल टोटल बेनिफिट जर बघितला एंट्रीमध्ये, तर 7 आणि 5 12 आणि 13 13,850 रुपयाचा आपल्याला इथं बेनिफिट मिळाला. आपल्याला एंट्रीमध्ये बिझनेस स्टार्टमध्ये. इमॅजिन करा, जर मला किराणा दुकान जर टाकायचं असेल तर मला 2 लाखाचा माल घ्यावा लागला असता आणि 2 लाखाच्या मालाला मागं जर मला एवढं बेनिफिट मिळालं नसतं, काहीतरी थोडंफार डिस्काउंट मिळालं असतं मला, 1-2 हजार रुपये कमी करा. तर इथं बघा एवढं आपल्याला बेनिफिट मिळालेलं आहे. ठीक आहे. तर हा बेनिफिट झाला. याच्यामध्ये दुसरी एंट्री आहे, ज्याला म्हणतो आम्ही वेलनेस शॉपी, होम शॉपी, जी असते 25,000 पॉइंटनं. रुपीजमध्ये जर पाहायला गेलं तर 45 ते 50 हजारामध्ये जी एंट्री होती, ही देत नाहीत आपण कुणाला. ठीक आहे. एक तर आमचा तो डिस्ट्रिब्युटर पाहिजे. ओके. त्यांना देतो आम्ही. तरी पण तुम्हाला ह्याचा मी फायदा सांगतो. हे कॉर्नर आहे. ह्याच्यामध्ये एक एजन्सी आहे. जर एखादा व्यक्ती जर दुकान टाकण्याचा प्रयत्न करतो ना, तर मार्केटमध्ये बघा ऑलरेडी खूप दुकानं आहेत. कॉम्पिटिशन भरपूर आहे. जर ब्युटी पार्लर जर टाकायचं म्हणलं, तर ब्युटी पार्लर ऑलरेडी खूप आहेत. मग आपण त्याच्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी युनिक एक कन्सेप्ट म्हणून आपण हे करू शकतो. कारण ह्याच्यामध्ये पण जो काही तुम्ही माल घेणार हा चॉईस माल असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बेनिफिट बघा. याच्यामध्ये बेनिफिट आहे, आपल्याला 10,000 चे फ्री प्रॉडक्ट मिळतात. 10,000 चे फ्री प्रॉडक्ट. ठीक आहे. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर रिटेल प्रॉफिट मिळतं. 15,000 प्लस आपल्याला रिटेल प्रॉफिट मिळतं.
आणि अकाउंटला चेक येतो नियर अबाउट 2250 ते 3000 पर्यंत आपल्याला चेक येतो. टोटल बेनिफिट जर पाहायला गेलं तर हे झाले 28,000च्या आपल्याला बेनिफिट झाला. ओके, 28,000 बेनिफिट झाला. हा आपल्याला फायदा झाला एंट्री मध्ये. ह्याच्या काय अटी येतं, हे एक तर आपला डिस्ट्रीब्युटर पाहिजे, ही पहिली अट आहे. दुसरी गोष्ट काय आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी इंटरव्ह्यू होती, मुलाखत होती, फोनवर मुलाखत होती कंपनीच्या लोकांसोबत. जर तुम्ही या इंटरव्ह्यू मध्ये पास जर झाले तरच तुम्हाला ही एजन्सी मिळणार, अदरवाईज तुम्ही ह्या मॉडेल मध्ये काम करणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते विचार करणार. दुसरा फायदा काय आहे, ही ब्रँडिंग प्रोव्हाइड करणार कंपनी. आज जायका येवल्याचं कोणी पण ब्रँड यूज नाही करू शकत, तसं तुम्ही सनेजचं ब्रँड नाही यूज करू शकत, तिथं ब्रँडिंग प्रोव्हाइड केल्या जाते. तिसरं म्हणजे काय, इथं काय लायसन्स आहेत, ठीक आहे, तिथं काय लायसन्स आहेत, तर ते ज्यामध्ये आपल्याकडे खायच्या वस्तू आहेत आणि ऍग्रिकल्चरचे पण प्रोडक्ट आहेत, तर हिचे लायसन आपल्याला कंपनी प्रोव्हाइड करते, परवाना ज्याला म्हणतो आपण, लायसन प्रोव्हाइड करते. दुसरी गोष्ट, इथले जेवढे ट्रेनिंग असतात ते फ्री ट्रेनिंग असतात आणि ट्रेनिंग ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे असतात. ओके, हे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन आहे, त्याच्यावरनं बोललेलं. जर तुम्ही याच्यामध्ये आमच्यासोबत इन्व्हॉल्व जर झाले तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पण चान्स मिळू शकतो. ठीक आहे, मग याच्यात काम कसं करायचं मित्रांनो, हे तुम्ही प्रोडक्ट घेतले, काय प्रोडक्ट तर घरातच वापरणार, पण याचं सिंपल आहे की आपण प्रोडक्ट वापरले तर आपल्यासारखे आपले शेजारी पण प्रोडक्ट वापरतात, आपले नातेवाईक पण प्रोडक्ट वापरतात. सिंपल आपण हे प्रोडक्ट घेतले, ठीक आहे, एजन्सी घेतली आणि आपण जे काय आपल्या 10-15 मित्रांना आपण जर सांगितलं की मी एक आयुर्वेदिक ऑर्गॅनिक प्रोडक्टची एजन्सी घेतलेली आहे, एकदा वापरून बघा, एकदा वापरून बघा. कारण मार्केटमध्ये आपण जसं कळतंय तसं आपण कोलगेट वापरतोय, जसं कळतंय तसं फेअर अँड लवली वापरतोय, जसं कळतंय तसं रेड लेबल वापरतोय. आणि जर त्या मित्रांना जर आपण हा बेनिफिट देतोय एवढा 50% डिस्काउंटचा जर बेनिफिट देतोय, तर का बरं एक मित्राचे आपण प्रोडक्ट नको वापरायला. आणि आपण सिंपल आपल्या शेजाऱ्यांना किंवा आपल्या नातेवाईकांना आपण याच्यामध्ये कस्टमर बनवायचं. का कस्टमर बनतील, तर आपल्याकडे 50% डिस्काउंट आहे. का कस्टमर बनतील, तर मार्केट सारखेच आपल्याकडे प्रोडक्ट आहेत, वेगळं काही नाहीये. आपली टूथपेस्ट जर पाहायला गेलं तर मार्केटचं रेट आहे. आपलं टॉयलेट क्लिनर बघा, मार्केटचं रेट आहे. आपल्या साबण मार्केट, आपले सर्व मसाले मार्केटच्या रेटचे आहेत. आज मार्केटचा कोणता पण एक मसाला जर तुम्ही उचलला, बघा तुम्हाला 10 ग्रामच्या पॅकिंग मध्ये दिसणार, 10 ग्रामची पॅकिंग 10 रुपयामध्ये, 100 ग्राम 100 रुपयाला. आपल्या मसाल्यावर एमआरपी 95 आहे, डिस्काउंटेड 85 रुपये. कोलगेट बघा तुम्ही, मिसवाक 45 ग्राम 95 रुपयाला आहे. आपलं जे पाहायला गेलं तर 11 वनस्पती घटक असलेलं टूथपेस्ट जातं, ते डीपी रेट 60 रुपये आणि एमआरपी 80 रुपये. तर हे प्रोडक्टचे रेट आहे, त्याच्यामुळं हक्काने आपण एक छोटं उद्घाटन ठेवलं किंवा घरी बोलवलं आणि समजा त्या लोकांना आपण प्रोडक्टला युजर बनवलं, कस्टमर बनवलं. गरजेचं नाहीये ते 30,000 किंवा 50,000 माल घेतील. पण जर तुम्ही मगाशी बोलले प्रत्येकाच्या घरामध्ये 3,000 5,000चा डेली नीड्स मध्ये किराणामध्ये खर्च होतो, तर काही व्यक्ती 5,000चं खरेदी करतील, काही व्यक्ती 3,000चं खरेदी करतील, काही व्यक्ती 2,000चं, काही व्यक्ती 1,000चं, काही व्यक्ती फक्त ओपनिंगला आले म्हणून साबण आणि टूथपेस्ट घेऊन जातील 100 रुपयाचं. ठीक आहे, काही लोक हेल्थचे प्रोडक्ट, भयंकर हेल्थचा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाच्या घरामध्ये, शुगर, बीपी, थायरॉइड, संधिवात. आज असं प्रत्येक व्यक्तीने जर खरेदी केलं, मी म्हणतो हे 1 महिन्यामध्ये प्रोडक्ट संपून जातात. 1 महिन्यामध्ये आपले 30,000चे प्रोडक्ट संपून जातात आणि आपला पैसा पण मोकळं होतं. ओके, मग आपण असं समजू की 30 लोकांपर्यंत आपण हे प्रोडक्ट पोहोचवले. कसे पोहोचवणार, तर एकट्याकडून होणार नाही. तुम्ही ज्यांच्यासोबत आलात त्यांच्यासोबत जर मिळून काम केलं, ते 30 लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचलं. 30 लोकांपैकी मी म्हणतो 1,000 जरी प्रत्येकाने जर घेतलं, 30,000चे प्रोडक्ट संपले. ठीक आहे, 30 लोकांपैकी 10 लोक असं समजून निगेटिव्ह असतात. काहीतरी ओपनिंगला गेलो, लाजत-काजत सगळे लोक घेत होते म्हणून मी पण घेतलं. 30 लोकांपैकी 10 लोक म्हणणार, की नाही आमची संतूरच बरी, आमची डव्ह डेटॉलच बरी. ते काही निगेटिव्ह लोक असणार. 30 पैकी 10 गेले, राहिले 20. 20 पैकी 10 लोक आपल्याला कन्फ्यूज करतात. कन्फ्यूज कसं करणार, की तुमची साबण खूप आवडली, टूथपेस्ट नाही आवडलं. तुमचं टूथपेस्ट आवडलं, साबण नाही आवडली. तर ह्या लोकांना डायरेक्ट नाही म्हणता येत नाही म्हणून कन्फ्यूज करतात. कन्फ्यूज जर केलं तर कोणता व्यक्ती आपल्याकडून पुन्हा प्रोडक्ट आपण फोर्स नाही करू शकत. पण या 30 व्यक्तीपैकी 20 लोक जरी गेले, तर 10 लोक म्हणणार, "प्रोडक्ट सर खरंच छान आहे. जसं मला रिझल्ट आलेला आहे सर." आणि तुम्ही बघू शकता YouTubeला विचारू शकता आमच्या प्रोडक्टचे रिझल्ट कसे आहेत. प्रोडक्ट खूप छान आहेत.
मग हे 10 जे म्हणजे आपले 10 हे हॅपी कस्टमर आहेत. आपले 10 हे हॅपी कस्टमर आहेत. ह्या जर 10 कस्टमरला जर तुम्ही आमच्या सिस्टम मधल्या व्यक्तीला भेटवलं, ठीक आहे, किंवा त्यांना जर तुम्ही समजून सांगितलं, तर मला गॅरंटी आहे सर, जसं तुम्ही समजून घेताय, ठीक आहे, हे 10 लोकांना 10 पैकी आपण 5 लोकांना हे एजन्सी देऊ शकतो. कारण की 10 पैकी 50% जरी रेशो म्हटलं, सर इमॅजिन करा, जर एखादी एजन्सी औरंगाबाद, संभाजीनगरला, एखादी जालन्याला आहे, किंवा एखादी तुमच्या एरियामध्ये टीव्ही सेंटरला गेली, एखादी तुमची एजन्सी सिडकोला गेली, कॅनॉट प्लेसला गेली, आणि अशा एजन्सी थ्रू जेवढा काही टर्नओव्हर होतो, त्याचं 10% इन्कम आपल्याला येतं सर. हा टर्नओव्हर बिझनेस आहे सर, टर्नओव्हर बिझनेस. त्याच्यामध्ये काय चेन सिस्टीम जोडाजाडी काहीच नाही केलेलं आपण. आज बघा, आम्ही मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही गोव्याला होतो. त्याच्यानंतर लास्ट 2 मंथ पूर्वी आम्ही सिंगापूरला होतो. आम्ही आणि आमच्या ह्या एजन्सी थ्रू टर्नओव्हर झाला आणि आम्हाला हे बिझनेस इन्कम मिळतं. कसले चेन सिस्टीम जोडाजाडी काहीच नाही सर. कारण की मी जर या 30 लोकांना कस्टमर जर नाही बनवलं, तर लोक हे मार्केटमधून कुठून ना कुठून तरी खरेदी करतात, दुकानातून, मॉलमधून, ऑनलाईन मधून. पण मी जर ते सनेजमधून खरेदी करायला लावलं, तर त्यांना हा बेनिफिट आहे सर. मला मार्केटमध्ये उतरावं लागेल का? तर पैसे कमवायचे सर. बिझनेस करायचा तर आपल्याला उतरावं लागेल. आपल्याला पण या 60% मध्ये एंट्री मारायची. बघा सर, तुम्ही जर ह्यापैकी जर 5 लोक जर पुढल्या महिन्यात किंवा त्याच्या पुढल्या महिन्यात जर जॉईन होत आहे, तर ह्या 15,000 मध्ये 30,000 मध्ये तुमचे 15,000 पॉईंट झाले होते, आणि या 5 लोकांचे 15 5 75,000 पॉईंट झाले. टोटल पॉइंट सर 90,000 पीव्ही झाले. सिल्वर बनायला 80 लागतात, आणि ह्या 5 लोका थ्रू 90,000 पॉइंट जर झाले, तर सर तुम्ही पहिल्या दुसऱ्या महिन्यातच आपण इन्कम इथं 5 ते 10,000 मध्ये घेऊ शकतो, आणि खरं इन्कम ते आहे. तर सिंपल बिझनेस आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे जर दिसत असेल काही जोडदारी, आपण एखाद्या दुकानदाराला म्हणूच शकत नाही, तू जे हे 50 तुझे फिक्स कस्टमर आहेत ते तू जोडले, तू चेन सिस्टीम करतोय. Amazonला म्हणू शकत नाही, तू जोडाजाडीचा धंदा करतोय. फ्लिपकार्टला म्हणू शकत नाही. तर आपल्याला पण एक कस्टमर बेस तयार करायचा आहे, आणि त्याच्या थ्रू जेवढा रेव्हेन्यू जनरेट होतो, त्याच्यावर आपल्याला इन्कम आहे. सिंपल सर. हे बघा सर, हे का करायचं मी तुम्हाला सांगतो. हा बिझनेस झाला, माझा बिझनेस संपलाय सर. हा बिझनेस प्लॅन आहे, ठीक आहे. हा कन्सेप्ट आहे माझा. तुम्ही जर म्हणले ऍज अ कस्टमर म्हणून उतरायचंय, तर बिंदास सर, माझे वेलकम आहे तुम्हाला. कारण की मार्केटमध्ये तुम्हाला जो काही बेनिफिट नाही दिला, ते तुम्हाला इथून मिळणार. हे कस्टमर म्हणून सर, तुम्ही जर म्हणताय ऍज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून उतरायचं मला तुमच्यासारखं, सर तुमची तयारी, सपोर्ट माझा असणार, सिस्टीमचा सपोर्ट असणार. कारण की ते युट्यूब चॅनल आहे, इथे आपल्याला इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टीम आहे, जी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये तुम्हाला सपोर्ट करते. इथं सिस्टीमच्या ट्रेनिंग असतात. तुम्हाला ज्या व्यक्तीने आणलंय, तर त्याचा पण खूप मोठा सपोर्ट असतो तुम्हाला. हे एकटे तुम्ही काम करणार नाही, तुम्ही जसं म्हणशाल तसं. तुम्ही जर म्हणताय सर मिनिमम 30,000 स्टार्ट करतात, तर वेलकम. तुम्ही जर म्हणतात 50,000, तर आम्ही विचार करू, त्याच्यानंतर तुम्हाला द्यायचं का नाही बघू, याच्यावर काय आहे. तर तुम्ही सांगा कसं करायचंय. तर तुम्ही म्हणताय डिस्ट्रीब्युटरशिपनं करायचंय, तर सर ह्याचं का करणं गरजेचं आहे. तुम्ही स्टेजवर बघितलं सर, आपल्याला वेगळ्या कॅटेगरीमध्ये टर्न व्हायचंय. ती म्हणजे आपण स्टेजवर बघितलं. बघा, तरी पण मी तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये 4 प्रकारचे लोक पैसे कमवतात. एक म्हणजे जॉब. काही लोक म्हणतात, खूप स्वाभिमानी असतात, आम्ही कोणाच्या हाताखाली काम नाही करू, स्वतःचा धंदा टाकू. मग भाजीपाल्याचा धंदा करतात, किराणा दुकान टाकतात, कपड्याचं दुकान टाकतात. ते म्हणजे कोण? छोटे मोठे व्यावसायिक, सेल्फ एम्प्लॉई. आणि इथं कोण असतात? बिझनेसमॅन असतात. ह्या क्वाड्रंटमध्ये बिझनेसमॅन असतात, जे अंबानी, टाटा वगैरे. ओके. आणि हे म्हणजे इथे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर म्हणजे काय? मी काही नाही करणार, मी फक्त पैसा लावणार, ठीक आहे. तर हा रॉबर्ट टी किओसाकीचा रिच डॅड पुअर डॅड पुस्तकामधला कॅश फ्लो क्वाड्रंट आहे. आणि ह्या क्वाड्रंट फर्स्ट आणि क्वाड्रंट सेकंड. सर तुम्हाला सांगायला आवडेल मला, की आपल्याला क्वाड्रंट का चेंज करायचा आहे. कारण की क्वाड्रंट फर्स्ट मध्ये 95% लोक आहेत. 95% लोक आहेत, आणि पैसा जर पाहायला गेला तर फक्त 5% पैसा आहे. आणि सगळी रेस ह्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये चालू आहे. चांगलं शिका, चांगली नोकरी मिळेल. चांगली नोकरी मिळाली, पण नोकरीचा काय प्रॉब्लेम आहे? लिमिटेड इन्कम, टाइम फ्रीडम नाही, मनी फ्रीडम नाही, सिक्युरिटी नाही. मला जर काही झालं तर कुणी माझ्या ठिकाणी माझ्या घरच्याला लावू शकत नाही. जॉब मध्ये तेच झालंय. माझा धंदा चालतोय म्हणून दुसरा माझ्या बाजूला येऊन पडतो, तर धंदा डिवाइड होतो. भाड्याचं टेन्शन, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, जीएसटी, असे वेगवेगळे. त्याच ठिकाणी आपल्या क्वाड्रंट मध्ये, बिझनेसमॅन मध्ये बघा तुम्ही, जिओ वाल्यानं आपल्याला 6 महिने फ्री दिलं. आता जिओचं स्वतःच जिओ मार्ट आहे. ओलाने दुसऱ्याच्या गाड्या वापरल्या, आता ओलाचे इलेक्ट्रिक बाईक आहेत. तर आता हे इन्व्हेस्टमेंट रिटर्न झालेले आहेत. आणि रॉबर्ट टी किओसाकी म्हणतात, भविष्यामध्ये इन्व्हेस्टर आपला सेफली असणार. तर जॉब मधून आपण रिटर्न होऊ शकत नाही, सेल्फ एम्प्लॉयमेंट मध्ये टर्न होऊ शकत नाही. तर आपल्याला त्यासाठी बिझनेस करावं लागेल. आणि का करावं लागेल?
तर हाच रॉबर्टिक कियोसाकीचा कॅश फ्लो क्वाड्रंट सांगतो की हाच कॅश फ्लो क्वाड्रंट सांगतो की ह्या क्वाड्रंट मध्ये जर पाहायला गेलं तर सेकंड क्वाड्रंट मध्ये 5% लोक आहेत, 5% लोक आहेत आणि पैसा जर पाहायला गेला तर 95% पैसा आहे. त्याच्यामुळे आपल्याला क्वाड्रंट मध्ये शिफ्ट व्हायचंय, पण ते जॉब करून नाही होऊ शकत मित्रांनो. तर त्याच्यासाठी आपल्याला बिझनेस करावा लागेल. जे मी पहिलेच बोललो होतो की मार्केटमध्ये 2 प्रकारचे पैसे कमवू शकतात, एक जॉब आणि बिझनेस, आणि त्याच्यामुळे आपल्याला बिझनेस करावा लागेल. ठीक आहे, हा एक झाला. मग हे लोक बिझनेस कसा करतात, 1-2 मिनिटात तुम्हाला एक सूत्र सांगणार आहे आणि प्रेझेंटेशन संपवणार आहे. तर पैसे कसे कमवतात, जेव्हा मला हे सूत्र भेटलं, जेव्हा मला हा फॉर्म्युला भेटला, त्याच्यानंतर मी ठरवलं मी एकटा कधीच काम नाही करणार. कारण की जर पाहायला गेलं तर प्रत्येक लोक हे मोठे झाले तर दुसऱ्याला जॉबला लावून, दुसऱ्यांना पैसा पेमेंट देऊन हे मोठे कसे होतात बघा. तर मला ह्याच बुकमध्ये एक दुसरा फॉर्म्युला भेटला, अदर पीपल टाइम किंवा अदर पीपल एफर्ट्स. आणि हे जर तुम्ही अनालिसिस स्वतःबद्दल केलं, जर तुम्ही केलं तर तुम्ही पण एकटं काम कधी भविष्यात करणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे काय, अदर पीपल मनी. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या लोकांचा वेळ, दुसऱ्या लोकांचा पैसा. आता हे मोठ्या मोठ्या कंपन्या करतात. जसं पाहायला गेलं तर औरंगाबादला मोठी कंपनी म्हणलं तर बजाज कंपनी. ओके, आपल्याला तुम्हाला मला 24 घंटे भेटला, 24 घंट्यापैकी आपण ड्युटी करू शकतो 8 घंट्याची, 10 घंट्याची किंवा 12 तासाची. ओके, पण हे लोक आपले कामाचे तास वापरून, हे आपल्या कामाचे तास वापरून कसे मोठे होते बघा. समजा बजाजमध्ये एका शिफ्टमध्ये 5,000 वर्कर कामाला आहेत, 5,000 वर्कर कामाला आहेत. 8 तासाची एक शिफ्ट असते आणि टोटल काम किती झालं, 8-5 40,000 तास काम झालं. आपण किती केलं असतं, 8 घंटे किंवा 10 घंटे काम केलं असतं. त्या मानाने बजाजसाठी आता 40,000 तास काम होतं. आणि अशी कंपनी जर 3 शिफ्ट मध्ये काम करते तर 1,20,000 तास काम होते बजाजसाठी एका दिवसाला, एका दिवसाला. आता आश्चर्य तेव्हा वाटेल जेव्हा एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात किती काम करतो, एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात किती काम करतो. आणि तुम्ही पण स्वतःला बघा सर, जर आपण 30 वर्षापर्यंत झालो तर आपण किती काम झाले आणि भविष्यात किती होणार आहे. तर 8 तासाची ड्युटी आहे आपली, 8 तास पर डे. महिन्याला किती, एक पण सुट्टी पकडत नाही वाटलं तर. सगळे दिवस भरून 8 ते 24 240 तास महिन्याला काम होतं आपलं. वर्षाला किती झालं, 2880 तास इयरला काम होते आपलं. ठीक आहे, आणि पूर्ण लाईफ मी म्हणतो वयाच्या 20व्या वर्षापासून कमवायला लागलो आणि वयाच्या 60ला रिटायर जर झालो, तर जर याला 40 केलं तर 1,15,200 आवर्स, तास काम जे आपल्या लाईफ मध्ये होतं, जे आपल्या आयुष्यात काम होतं, तेवढं काम मित्रांनो कंपनी एका दिवसात करून घेतलेली आहे. म्हणून कंपनीचे मालक मोठे झाले. आणि आपण ऍज अ तिथं मजूर म्हणून किंवा त्याला आपण जॉबला म्हणतो, तर आपल्याला तिथं काय मजुरी मिळते. मजुरी म्हणजे काय, आपलं सॅलरी पेमेंट, त्याच्यातून फक्त आपल्या गरजा पूर्ण होतात आणि मालकाचे बघा स्वप्न पूर्ण होतात. आणि आपल्याला मग जर ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो, कारण हे मालक लोक नफ्यामध्ये मिळवतात, इन्कम कमवतात आणि आपल्याला पेमेंट स्वरूपात इन्कम मिळतं. मग आपण जर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आलो तर आपण पण नफ्यामध्ये एंट्री मारतो, प्रॉफिट मध्ये एंट्री मारतो, म्हणून मोठा पैसा करतो. मी सिंपल सांगतो मित्रांनो, माझं काही जास्त मोठं नेटवर्क नाही, हार्डली माझी 300 लोकांची टीम असेल. 300 पैकी तुम्ही सांगा किती लोक काम करत असतील. ऍव्हरेजली आपण 10% जरी पकड, 100 लोक, मी म्हणतोय 100 लोकांनी बाहेर 8 घंट्याची ड्युटी आहे, 5 तास जरी काम केलं इथं माझ्यासोबत, तर 500 तास, 500 आवर्स पर डे काम होतंय. हा फॉर्म्युला मॅच झाला. कारण की मला हा फॉर्म्युला जर वापरायचा असेल तर मी बजाज सारखी कंपनी नाही टाकू शकत. मी 5,000 वर्कर कामाला नाही लावू शकत. 5,000 सोडा, 10 लोकांना पण कामाला नाही लावू शकत. पण जेव्हा मी डायरेक्ट सेलिंगची स्टडी केली तेव्हा मला कळालं भविष्यात टीम तयार होती. 300 लोकांची टीम झाली आता. मी त्याच्यापैकी पण 100 लोक जरी पकडले तर मी आता 500 तास पर डे काम करतोय. आणि इथं जर मार्केटमध्ये काम केलं असतं तर 8 घंट्याची ड्युटी केली असती मी पर डे, 8 घंट्याची. हे 500 तास पर डे, महिन्याला पाहिलं गेलं तर 5 15,000 तास काम होतं मला मंथली. बोलतोय फक्त 100 लोकांवर मित्रांनो. आणि वर्षाला पाहायला गेलं तर 1,80,000 तास माझं वर्षाला काम होतं. फक्त बोलतोय मी 100 लोकांवर वर्षाला काम. मी जे आता वर्षाला काम करतोय ते व्यक्ती मार्केटमध्ये त्याच्या आयुष्यात काम करतात तेवढं. जेवढं काम त्याच्या आयुष्यात होतं तेवढं काम मी आता मंथली, इयरली करतोय.
मग मला कळालं फॉर्म्युला मॅच झाला. अदर पीपल टाइम, दुसऱ्या लोकांचा वेळ. ठीक आहे. सिंपल तुमचं पण भविष्यात इथं असंच होणार आहे. कारण की मोठे मोठे लोक ह्याच्यातून ह्यानंच पैसा कमवतात. अदर पीपल मनी म्हणजे काय? दुसऱ्या लोकांचा पैसा. मी सनेजमध्ये जेव्हा एंट्री मारली, आता मी जे तुम्हाला प्लॅन प्रेझेंटेशन सांगितले, ज्यामध्ये 30,000 आणि 50,000चा जे मॉडेल सांगितलेलं आहे, सेम मी एकदाच 49,000 ने एंट्री मारली होती मित्रा. एकदाच मारली होती. पण आता जर म्हणतोय 100 लोकांनी 50,000चा मॉडेल सोडा, पण 30,000 जरी एंट्री मारली, तर हे किती 30 लाख झाले. हे 30 लाख माझे नव्हे, तर हे लोकांचे आहेत. झाला अदर पीपल मनी मॅच. कारण की या मोठ्या-मोठ्या कंपन्या काय करतात, बँकेतून लोन घेतात आणि कंपनी टाकतात. शेअर्स मधून लोन घेतात आणि कंपनी टाकतात. आणि बँकेत आणि शेअर्स मध्ये पैसा कोणाचा असतो? हा पब्लिकचा पैसा असतो, हा लोकांचा पैसा असतो. सेम इथं जेव्हा इंडस्ट्रीमध्ये येतो, आपल्याला सुरुवातीला एकदाच एंट्री मारायची असते आणि नंतर ज्यावेळेस टीमचा थ्रू जेव्हा रेव्हेन्यू जनरेट होतो, त्याच्यावर आपल्याला इन्कम येतो. ठीक आहे. इथं रँकनुसार तुम्हाला पर्सेंटेज वाईज इन्कम येतं. हा सिंपल कन्सेप्ट आहे. आपण जर नाही केलं, तर मार्केटमध्ये लोकं पैसे कमवत आहेत. आज जर मी एक मोठं उदाहरण सांगणार आहे आणि ते पैसे कसे कमवतात बघा. आज बाबा रामदेव सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे. आज जर भारतामध्ये त्यांची ओळख किंवा भारताबाहेर पण त्यांची ओळख आहे, योग गुरु म्हणून फेमस आहेत. आज जर पाहायला गेलं त्यांचा आस्था चॅनल बघा. 10 वर्ष त्यांनी आपल्याला श्वास आत घ्या, बाहेर सोडा एवढं शिकवलं. आणि आता बघा पतंजली आज 10 वर्षानंतर एक आयुर्वेदिक टूथपेस्ट, साबण, तेल, शॅम्पू काढून इंडियामध्ये टॉप 10 मध्ये आहे. इंडियामध्ये जर पाहायला गेलं तर हिंदुस्थान लिव्हर कंपनी 135 वर्ष जुनी कंपनी, तिला मागे टाकून टॉप 10 मध्ये. आपण जरी नाही केलं तर लोक कुठं ना कुठं जरी जाणार, खरेदी करणार आणि त्या लोकांना रेव्हेन्यू जनरेट होणार. पण आपण ह्या जर बिझनेस मध्ये एंट्री मारली, तर आपल्या अंडरमध्ये रेव्हेन्यू जनरेट होतो आणि आपलं सिंपल इन्कम येतं. ओके. हे सिंपल कन्सेप्ट आहे. बिंदास उतरा. तयारी तुमची, सपोर्ट माझा. कारण की आपले पण काहीतरी स्वप्न आहेत, आपल्याला पण आपलं काहीतरी करायचंय, तर आपल्याला एक्स्ट्रा इन्कम लागतंय. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे असेल, बघा मी पण सुरुवात केली होती, पण आज महिना 1-1.5 लाख कमवतोय. माझं पण सुरुवातीला पार्ट टाइम मध्ये काम केलं मी. कधी 15,000च्या वरती नाही गेलो मी 5 महिने. पण 6वा महिना जो 46,000 आला, त्याच्यानंतर कधी 50,000च्या पण खाली नाही. ओके. चला, तुम्हाला येण्यासाठी शुभेच्छा देतो. विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. थँक यू सो मच. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. जबरदस्त प्रेझेंटेशन दया सरांनी दिलं. खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. ग्रेट, ग्रेट. तर हे रेकॉर्डेड सेशन झालं, रेकॉर्ड ऑफ. एक स्टॉप करू.